आणि आता 100% बातम्यांना सुरुवात करूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या दौऱ्यावर आले होते आणि हा दौरा अवघ्या 2 तासांचा असला तरी त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या अंगरक्षकाकडे मोठ्या सुटकेस दिसून आल्या। मुख्यमंत्री अवघ्या 2 तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का घेऊन आले असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता। लोकसभा निवडणुकांसाठी बॅगांमधून 12 ते 13 कोटी आणून ते वाटल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। राऊतांच्या या वक्तव्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर आले। यावेळी हेलिपॅडवर शिंदेंचं हेलिकॉप्टर उतरलं। त्यानंतर हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर मुख्यमंत्री पुढे निघून गेले। मात्र त्यांच्या मागून बॅगा घेऊन येत असलेल्या लोकांना थांबवण्यात आलं। त्यानंतर पोलिसांनी शिंदे यांनी सोबत आणलेल्या सर्व बॅगा उघडून कसून तपासणी केली। या बॅगांमध्ये कॅमेरा साहित्य आणि इतर गोष्टी आढळून आल्या। संजय राऊत यांनी आरोप केल्याप्रमाणे बॅगांमध्ये कोणतेही पैसे आढळून आलेले नाहीत। या बॅगांची तपासणी करताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी रीतसर शूटिंगही केलेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी या कृतीतून अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 बॅगांमध्ये 12 ते 13 कोटी रुपये नाशिकमध्ये घेऊन आले असा आरोप संजय राऊतांनी केला होता। मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून बॅगा घेऊन उतरणाऱ्या अंगरक्षकांचा व्हिडिओ राऊतांनी पोस्ट केला होता। मात्र गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे हे हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी आले। मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। शिंदेंसोबत आलेल्या लोकांच्या हातात असणाऱ्या बॅगा उघडून तपासण्यात आल्या। मात्र या बॅगांमध्ये काही आढळलं नाही। यानंतर शिंदेंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले। तर ही ठरवून केलेली नौटंकी अशा शब्दात अंबादास दानवेंनी पलटवार केलाय। पैसा फेको तमाशा देखो हा त्यांचा जाहीरनामा आहे ना। हेलिकॉप्टरमधून खोटी पेटी उतरवायच्या, पोलिसांच्या गाड्यातून पैसे वाटायचे, हा त्यांचा जाहीरनामा। चोराच्या मनात चांदणं, महापालिकेतून, स्थायी समितीतून कोणी कोणी कुठे कुठे पैसे नेलेत याचा पण हिशोब लवकर नाही। या बॅग तपासणीवरून सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे। बुधवारी मुंबईत भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। महायुतीच्या उमेदवारांसाठी खुद्द पंतप्रधान मोदी प्रचारासाठी रस्त्यावर उतरले। यावेळी मुंबईतील घाटकोपरमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो आयोजित करण्यात आला। घाटकोपरमध्ये तब्बल 2.5 किलोमीटरचा रोड शो पार पडला। यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते। या रोड शो मधून महायुतीनं मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावरूनच आता राजकारण तापलंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या रोड शो वरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले, लोकांची गैरसोय करण्यात आली। मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो वगैरे आले त्यांना ते काही शांततेचं लक्षण नाही। जो कार्यक्रम ज्या एरियात घेतात तो इसेन्शियली गुजराती एरिया। त्याच भागात गेला तर मराठी बहुलच भाग होता म्हणूनच गेला, त्याच भागात नाही गेला तर तिथे इतर समाजाचे लोक होते म्हणूनच नाही गेला। 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यांमुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून निरपराध नागरिकांचा बळी गेला। ही घटना ताजी असतानाच त्याच घाटकोपरमध्ये मोदींचा रोड शो झाल्यानं यावरून रणकंदन होण्याची शक्यता आहे। राज्यात 5व्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे। प्रचारासाठी अवघे 2 दिवस बाकी असल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीनं सर्व शक्ती पणाला लावली आहे। मात्र असं असताना 4थ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके आहेत कुठे असा सवाल विचारला जातो। कारण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार महायुतीच्या प्रचारात दिसलेले नाहीत। शिरूरमध्ये अजित पवारांच्या प्रचार सभा पार पडल्या, मात्र त्यानंतर अजित पवार महायुतीच्या प्रचारापासून दूर आहेत। 13 मे रोजी 4थ्या टप्प्याच्या मतदानानंतर प्रचारातून गायब। 14 मे वाराणसीत पंतप्रधान मोदींचा अर्ज भरतानाही दांडी। मोदींचा अर्ज भरण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती। 15 मे रोजी दिंडोरीत मोदींच्या सभेतही अजित पवार गैरहजर। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे 4 आमदार। मोदींच्या सभेला फक्त छगन भुजबळ यांची हजेरी। 15 मे रोजी कल्याणमधील मोदींच्या सभेकडे देखील पाठ। अजित पवारांऐवजी सुनील तटकरेंची उपस्थिती। मुंबईत मोदींच्या रोड शो मध्ये देखील अजित पवार अनुपस्थित। अजित पवारांच्या गैरहजेरीमुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आले। त्यामुळे आता अजित पवार शुक्रवारी शिवाजी पार्कवर होणाऱ्या महायुतीच्या सभेला उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागलंय। महायुतीनं 5व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू केलाय। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस महायुतीच्या उमेदवारांसाठी सभांमधून मतदारांना आवाहन करतायत। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचारापासून दूर असल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या।
गेल्या 3 दिवसांपासून अजित पवार महायुतीच्या प्रचारापासून दूर आहेत. राज्यातील मोदींच्या सभा आणि मुंबईतील रोड शोकडे देखील अजित पवारांनी पाठ फिरवली. त्यामुळे अजित पवारांविषयी तर्कवितर्कांना उधाण आलं. मात्र अजित पवार आजारी असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे. मोदींची सभा रोड शो होतोय, इकडेही ते जात नाहीये. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्यांना थ्रोट इन्फेक्शन काही प्रमाणात झालेलं आहे. प्रचारापासूनच ते उद्या सहभागी होतील असं त्या ठिकाणी माहिती. विरोधकांना आसुरी आनंद घ्यायचा असतो तो घेऊ द्या. दादांची प्रकृती थोडी कणकण असल्यामुळे नादुरुस्त आहे. त्यामुळे अजित पवार खरंच आजारी आहेत का? हे आजारपण महायुतीच्या सभेआधी दूर होऊन अजित पवार शिवाजी पार्कच्या सभेच्या मंचावर दिसणार का, याची उत्सुकता लागली आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीचे 5व्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे आणि यानंतर राजकीय वर्तुळाला साहजिकच 4 जूनच्या निकालाचे वेध लागतील. मात्र त्यापूर्वी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी एक दावा केलेला आहे. मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून मोठा दावा केलाय. 4 जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आणखी एक फूट पडेल. दोन्ही पक्षांमधून आमदार, नेते आणि कार्यकर्ते राजीनामा देऊन बाहेर पडतील. हे सर्वजण सध्या इतर पक्षांच्या संपर्कात आहेत, असं कंबोज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. मात्र महाविकास आघाडीनं कंबोज यांच्या दाव्याची खिल्ली उडवली. 2 वर्षानंतर भाजपची हालत काय होईल ती बघा. 5 तारखेलाच अर्धाधिक भाजपा फुटल्याशिवाय राहणार नाही. शरद पवार गट आणि ठाकरे गट फुटतील असा दावा मोहित कंबोज यांनी केला. मोहित कंबोज अनेक लोकांनी अप्रत्यक्ष सहकार्य या लोकसभा निवडणुकीत आम्हाला केलेला आहे. निकाल लागल्यानंतर महायुतीमध्ये येणाऱ्यांचा लोंढा वाढलेला आपल्याला बघायला मिळेल. आता 4 जूनच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कुणाचा खेळा होणार याकडे लक्ष लागले. लोकसभा निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि यानंतर राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरले. नारायण राणे, मुरलीधर मोहोळ आणि श्रीकांत शिंदेंसह नरेश म्हस्केंसाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली. महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचार सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार आगपाखड केली. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. तसंच जातीपातीचं राजकारण पवारांनी सुरू केल्याची घणाघाती टीका देखील राज ठाकरेंनी केली. राज यांच्या या टीकेला पवारांनी 2 वाक्यात उत्तर दिलं. या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली. महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय स्थान आहे मला माहिती. मी असं ऐकतो की नाशिक हा त्यांचा स्थान मला नाशिकमध्ये दिसत नाही हल्ली. शरद पवारांच्या या टीकेला शुक्रवारी होणाऱ्या सभेतून राज ठाकरे काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलंय. नाशिकच्या दिंडोरीमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी पिंपळगाव बसवंत इथे ही सभा पार पडली. या सभेतून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. या सभेतून पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर निशाणा साधला. मात्र भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी अल्पसंख्याकांवर बोलत असताना तरुण शेतकऱ्यांना कांद्यावर बोला असं म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र हा शेतकरी नसून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भारती पवार यांनी केला. तर पवारांनी मात्र हा तरुण आपल्या पक्षाचा असेल तर अभिमान आहे असा पलटवार केला. जो कोणी राजकीय पक्षाचा पदाधिकारी होता, आम्ही तर पोलिसांना एवढाच काल विनंती केली की जे शेतकऱ्यांसाठी पुढे येतात त्यांना आमच्याकडून कुठल्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही याची काळजी घ्या. योग्य केलं. आमच्या पक्षाचं आहे असं नसतं, माहीत नाही, म्हणजे असेल तर मला अभिमान होतो. निर्यातबंदीच्या मुद्द्यावरून कांदा उत्पादक शेतकरी नाराज होता. निर्यातबंदी उठली असली तरी कांद्याला भाव नसल्यानं शेतकरी संतप्त आहे. त्यामुळे कांदा दराचे पडसाद मतदानात उमटण्याची शक्यता आहे. जवळपास 2 वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडली आणि एकाच शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. यानंतर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. आता नाशिकमध्ये या दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रॅली जात असताना त्याच्या समोरच्या रस्त्यावर ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते जमले होते. त्यांनी ही रॅली जात असताना जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी धनुष्यबाण ताणत उत्तर दिल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय.
ठाकरेंच्या पक्ष कार्यालयाच्या समोरच्या रस्त्यावरून मुख्यमंत्र्यांनी रॅली जात असताना ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यालयासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नकली दृश्य दाखवलं आमच्याकडे असले मचाले. त्यांना माहिती आहे ओरिजिनल शिवसैनिक आणि ओरिजिनल कार्यालय हे. त्यांनी त्या बाजूने गेले ते ह्या बाजूने आले ना, हे बघा ना पहिले. नाशिक लोकसभा निवडणूक ठाकरेंचा पक्ष आणि शिवसेनेनं प्रतिष्ठेची केली आहे. त्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. लोकसभेच्या रणसंग्रामात उद्धव ठाकरेंनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह महामुलाखत दिलेली आहे आणि या महामुलाखतीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली आहे. येत्या 4 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होतील असा मोठा दावा उद्धव ठाकरेंनी केला. येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालाबाबत उद्धव ठाकरेंनी मोठा दावा केलाय. अब 4 जून के बाद वो तो रिटायर हो जाएंगे. मुंबई देखनी है देख लो. मुंबईत सेवा देण्यासाठी महापालिका सक्षम असल्याचं देखील उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. जब हमारी सरकार वापस आएगी तो शायद मैं MMRDA बंद कर दूंगा या तो उसको मुंबई कॉर्पोरेशन के लिमिट के बाहर कर दूंगा. मुंबईला बुलेट ट्रेनची गरज काय असा सवालही उद्धव ठाकरेंनी केलाय. आप फ्लाइट की फ्रीक्वेंसी बढ़ाओ. जो बुलेट ट्रेन से जाना चाहते हो फ्लाइट से जा सकता है. मुंबई की ट्रेन की जो फ्रीक्वेंसी है वो बढ़ाओ. मुंबईत रोड शो काढण्याची गरज काय होती असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी केलाय. उनका क्या अपराध था, क्यों रोका आपने? ऐसी कौन सी आपने बात है जो आप दिखाना चाहते थे और क्या दिखाया आपने रोड शो में? केंद्रातील सरकारनं मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील उद्धव ठाकरेंनी केलाय. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर तब्बल 3 दिवसांनी मदत आणि बचाव कार्य संपलेलं आहे. बचाव कार्यानंतर आता मलबा हटवण्याचं काम सुरू आहे आणि या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झालाय. दुर्घटनेत जखमी आणि मृत पावलेल्या सगळ्या लोकांची ओळख पटली आहे. गेल्या सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली होती. तब्बल 3 दिवसानंतर इथलं मदत आणि बचाव कार्य अखेर संपलंय. बचाव कार्य आता पूर्ण झालेलं आहे. याच्यामध्ये तपासणी करण्यात आलेली आहे की अन्य कोणी व्यक्ती किंवा या ठिकाणी अडकलेला नाहीये. होर्डिंगबाबत ठरवून दिलेल्या मानकांचं पालन झालंच पाहिजे, अन्यथा कारवाई केली जाईल असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलंय. मानकं आहेत त्याचं पालन केलं पाहिजे. या मानकांव्यतिरिक्त अन्य कुठलेही होर्डिंग असतील तर ते ताबडतोब काढून घेतले पाहिजेत. कोणत्याही प्राधिकरणाच्या जमिनीवर होर्डिंग असेल तर त्याला स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र पालिकेला सादर करणं बंधनकारक करण्यात आल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलंय. स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्व होर्डिंगची करून घेणे हे बंधनकारक आहे. ही स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी करून त्यांनी महापालिकेला तसे सर्टिफिकेट सादर केले पाहिजे. 16 निष्पापांचे बळी गेल्यानंतर पालिकेला जाग आली असली तरी भविष्यात अशा दुर्घटना होणार नाहीत यासाठी नियमांचं काटेकोरपणे पालन होईल इतकीच अपेक्षा. रेल्वे पोलीस महासंचालकांनी घाटकोपर होर्डिंग संदर्भातला अहवाल गृह खात्याला पाठवलेला आहे. होर्डिंग्स लावण्यात आलेली जागा रेल्वे पोलिसांची म्हणून टेंडर काढल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. जागाच रेल्वे पोलिसांची असल्यानं BMCच्या NOCची आवश्यकता नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी रेल्वे पोलीस महासंचालकांनी या होर्डिंगबाबतचा अहवाल गृह खात्याला पाठवलाय. होर्डिंग लावण्यात आलेली जागा रेल्वे पोलिसांची असल्यानं रेल्वे पोलिसांनी टेंडर काढल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. जास्त बोली लावलेल्या इगो मीडियाला होर्डिंग लावण्यासाठी जागा देण्यात आल्याचं या अहवालात म्हटलंय. होर्डिंगच्या देखभाल दुरुस्तीची सर्व जबाबदारी ही होर्डिंग लावणाऱ्या कंपनीची होती. तसंच अटी शर्ती ठेवूनच ही परवानगी देण्यात आली होती असं रेल्वे पोलिसांनी या अहवालात नमूद केलंय. दरम्यान घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. होर्डिंगला दिलेल्या परवानगी प्रकरणात कैसर खालिद यांनी अधिकाराचा दुरुपयोग केला का असे सवाल उपस्थित केले जात आहेत. या मुद्द्यांवर कैसर खालिद यांची समिती चौकशी करण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून भीषण दुर्घटना घडली. ही दुर्घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये देखील होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. यामुळे राज्यातील होर्डिंगचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिंपरी चिंचवडच्या मोशी भागात रस्त्याच्या कडेला असलेले लोखंडी होर्डिंग कोसळलं. हे होर्डिंग कोसळून 4 दुचाकी आणि टेम्पोचं नुकसान झालंय. सुदैवानं हे होर्डिंग कोसळून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे होर्डिंग रस्त्यावर न कोसळल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. या होर्डिंगचा मलबा हटवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळीचा कहर सुरू आहे. आजही राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसानं तडाखा दिलाय. या पावसामुळे उन्हाळी पिकाचं आणि फळबागांचं नुकसान झालंय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. चिपळूणसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि अहमदनगरला देखील अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. अवकाळी पावसामुळे या ठिकाणी मात्र आंबा आणि जांभूळ पिकाचं मोठं नुकसान झालंय.
दुसरीकडे रत्नागिरीच्या खेड परिसरामध्ये मुसळधार वादळी पावसामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना देखील घडल्याचं समोर आलंय. तिकडे नगरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं चांगलंच नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. बदलापूर परिसराला अवकाळी पावसानं झोडपलं. या मुसळधार पावसामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा मिळालाय. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. पालघरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली, तर डहाणूसह जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. नाशिकमध्ये देखील 5व्या टप्प्यात मतदान होणार असून प्रचार शिगेला पोहोचलाय. अशातच नाशिकमध्ये टवाळखोरांकडून पुन्हा एकदा दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. जुने नाशिक परिसरात 7 ते 8 दुचाकींची जाळपोळ करण्यात आली. जुने नाशिक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवर 3 जण आले. या 3 अज्ञातांनी सुमारे 7 ते 8 गाड्या पेटवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. अज्ञातांनी चेहरे झाकून हे कृत्य केलं. गाड्या जाळपोळीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गाड्यांच्या जाळपोळीची घटना घडल्यानं नाशिकमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये जाळपोळीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गावगुंडांचे पोलीस प्रशासनाला मोठं आव्हान निर्माण झालंय. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत. राज्यात शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, मात्र विद्यार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीमधील शालेय पोषण आहार आत्ता दिला जातोय. राज्य सरकारनं मध्यान्ह भोजन योजनेतून शालेय पोषण आहारासह मिलेट्सयुक्त चॉकलेट आणलेले आहेत. हे चॉकलेट राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत वितरित करण्यात येत आहे. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील चातारी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतही मिलेट्स चॉकलेट वितरित करण्यात आलेले आहेत. त्यातील 65 पालकांनी हे चॉकलेट घरी नेले. मात्र त्यापैकी बहुतांश पालकांना चॉकलेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या अळ्या असल्याचं आढळून आलं. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच त्यांनी शाळेत येत मुख्याध्यापकांना जाब विचारत ते चॉकलेट परत केलं. त्या ज्वारी आणि गव्हाच्या चॉकलेटमध्ये आळ्या निघून गावातील मुलांना वाटप केले आहे. प्रत्येकाच्या चॉकलेटमध्ये आळ्या निघाल्या. किमान 5 ते 10 मुलं बिमार पडले असून आज 3 ते 4 दिवस गावातील दवाखान्यामध्ये ॲडमिट होते. विशेष म्हणजे हा शालेय पोषण आहार जानेवारी आणि फेब्रुवारीचा आहे असं त्यावर नमूद करण्यात आले. कंपनीनं पाठवलेल्या चॉकलेटची निर्मिती ही मार्च महिन्यातली असताना तो जानेवारी आणि फेब्रुवारीचा पोषण आहार म्हणून त्यात कसा काय पाठवण्यात आला? तसंच विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोण खेळतंय असा सवालही उपस्थित होतोय. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं स्वागत. पंढरपूरच्या विठुरायासोबत भक्तांचं आणि वारकऱ्यांचं असलेलं नातं हे शब्दांमध्ये कधीही व्यक्त होऊ शकणार नाही असंच आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालून पंढरपुरात दाखल होतात. गोरगरिबांचा विठ्ठल अशी ओळख असणाऱ्या विठुरायाला सातत्यानं देशभरातील भक्त मौल्यवान दागिने वस्तू अर्पण करत असतात. अशाच एका हैदराबाद इथल्या भाविकानं विठुरायाला सोन्याचा 5 पदरी हार अर्पण केला. हैदराबादच्या भक्त विजया नायडू यांनी विठुरायाला हा सुवर्ण हार अर्पण केला. आकर्षक पद्धतीनं बनवलेला हा हार 130 ग्रॅम वजनाचा आहे. या सुवर्ण हाराची किंमत 8,36,550 रुपये आहे. विजया नायडू या निस्सीम विठ्ठल भक्त असून पहिल्यांदाच विठ्ठल मंदिरात आल्या. यावेळी त्यांनी देवाला हा 5 पदरी सुवर्ण हार अर्पण केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय होते. यावेळी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं नायडू कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. विठुरायाचा आशीर्वाद लाभल्यामुळे भरून पावलेले भक्त सढळ हातांनी आणि खुल्या मनानं दान धर्म देखील करतात. काही भक्त गुप्तदान करून विठुरायाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात. अशाच पद्धतीनं पंढरपुरात अशाच विजया नायडू यांनी सावळ्या विठुरायाला अनोखं दान अर्पण केलंय. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता 100% बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.